मध्ये पेटल्या गेला. खऱ्या अर्थानं तो जी घटना होती त्या घटनेला जे काही जबाबदार होते त्याचं आता समोर चित्र यायला लागलेलं आहे. त्यातला एक आरोपी ज्याच्याकडं पिस्टल मिळालं आणि काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडणार असं ज्यांनी वक्तव्य केलं होतं ते संजय राऊत, त्यांना त्याच्यामुळे ह्या घटनेला पुष्टी मिळालेली आहे. जेव्हा हे मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेने पार पडत होतं त्याच वेळेला जालन्यामध्ये काही बडे नेते तिथे दंगल कशी घडेल याचा प्लॅन आखत होते. त्याच्यामध्ये जे राष्ट्रवादीचे काही नेते आहेत, मुळात संजय राऊत सुद्धा आहेत, आणि त्यांनी आखलेला तो प्लान त्या ठिकाणी अंमलात आणण्यात गेला. मग त्यामुळे जी काही लाठीचार्ज झाला, तातडीनं घटनाक्रम जर पाहिला तर ठरलेला कार्यक्रम होता. तातडीने त्यांचे बडे नेते जे कोणी कधी मेलं तर तिकडे जात नाही ते तातडीने त्या अंतरवाली सराटी गावामध्ये दाखल झाले होते. आता हे सर्व पोलीस तपासामध्ये निष्पन्न होतंय. 7 ते 8 मिनिटाचा असलेला तो व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे सर्व चित्र आलेलं आहे. म्हणून जे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवत होते, शांततेने चालणाऱ्या आंदोलनाला जे गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते, आता त्यांच्यावर कठोर कारवाई हे शासन करणार आहे. एकीकडे म्हणायचं महाराष्ट्रामध्ये शांतता नांदू द्या, एकीकडे जातीमध्ये दंगली घडवायचं काम या लोकांनी जाणून बुजून केलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे 40-50 वर्षापासून मागतायत त्यांना कधी सपोर्ट केला नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये दंगली कशा घडतील आणि त्यामुळे हे सरकार कसं बदनाम होईल याकडे त्यांचं लक्ष होतं. आज जर परिस्थिती पाहिली तर यांच्या ह्या वागण्यामुळे किंवा यांच्या ह्या कारवायामुळे 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून का होईना किंवा सरकारमधला एक घटक म्हणून मी सरकारला सुद्धा विनंती करणार आहे की यांना तातडीनं ज्या काही चौकशा चालल्यात त्यामध्ये हे जे मुख्य सूत्रधार आहेत, ज्याच्याकडे पिस्टल मिळाला, हा तर एक त्याच्यातला मोहरा होता, तो एक मोहरा आहे. आणि म्हणून त्याचं तातडीने स्पष्टीकरण देण्याची जी घाई लोकांनी केलेली आहे, मग याच्याबरोबर पण फोटो होते, त्याच्याबरोबर फोटो होते, त्याच्याबरोबर फोटो होते, मग त्यांना तुम्ही काय म्हणाल. परंतु फोटो कुणाबरोबर जरी असले तरी दंगल करायला लावणारे हे लोक आहेत. या लोकांनी दंगल घडवली असं माझा स्पष्ट आरोप आहे. स्वतःच्या न्याय हक्कासाठी मागणी करत असताना इतरांनी त्याच्यामध्ये जे तेढ निर्माण केलं किंवा जे दंगल घडवण्याचा प्रयत्न केला यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि ह्या माझ्या भूमिकेला सर्वांचं मला वाटतं समर्थन असायला हरकत नसावी. त्यांनी हे चॅनलवर म्हणण्यापेक्षा होम मिनिस्ट्रीला सांगायला पाहिजे आणि त्यांनी नक्की ठरवायला पाहिजे कोणी काय केलं. त्यामुळे मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या कॅबिनेटबद्दल माननीय संजय राऊत साहेब जे म्हणले हे बरोबर आहे. तिथे तर प्रॉब्लेम महाराष्ट्रात नाही आहे, महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये. तिथली गँगवॉरमध्ये दगडफेक किंवा या ज्या सगळे जे आरक्षणाबद्दल असंवेदनशीलपणे चर्चा करतायत सगळे, आणि ज्या पद्धतीने ड्रग माफियाबद्दल जे प्रश्न येत आहेत, हे सगळे द बक स्टॉप्स ॲट मंत्रालय आणि कॅबिनेट ऑफ महाराष्ट्र. याचे सगळे पुरावे देखील अधिवेशनात देऊ असं देखील ते म्हणतात. पुरावे अधिवेशनात कशाला, होम मिनिस्ट्रीला द्यायचे असतात ना. सगळा जो कट कसा रचला आहे सगळं मी अधिवेशनामध्ये याचे पुरावे. ठीक आहे ना, त्याचं ते टी व्हीवर कशाला सांगायला पाहिजे. आम्ही जे अधिवेशनात बोलत होतो भाषणं, आम्ही काही ती चॅनलवर करत नाही. आम्ही निवडून गेलोय पार्लमेंटमध्ये भाषणं करायला.